नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी मिसेस सुरेखा गावाणे संस्कृत सिम्फनी चॅनलमध्ये तुमचं स्वागत करते। उद्या पेपर 2 आहे, त्यासाठी बऱ्याच मुलांना पदच्छेद आणि पदच्छेदात आलेल्या श्लोकामधलं व्याकरण याच्याविषयी भरपूर शंका आहेत, तर त्या शंका आपण दूर करूया। तर कशा पद्धतीने पदच्छेद करायचा, व्याकरणाचं रूप कसं लिहायचं हे आपण बघूया। तुम्हाला प्रश्न क्रमांक 2 मध्ये पहिलाच प्रश्न असतो ए सेक्शन मध्ये की अधोदत्तस्य श्लोकस्य पदच्छेदम लिखित्वा पदानाम शब्दरूपाणी धातुरूपाणी वा लिखत। मग आता शब्दरूपाणी आणि धातुरूपाणी याच्यासाठी मी पेपर 1 साठी इतका सुंदर व्हिडिओ बनवलेला आहे, ते तुम्ही बघा आणि वारंवार बघून त्याच्यातलं ग्रामर कशा पद्धतीने एक्सप्लेन करायचं ते समजून घ्या। त्याच्यासाठी थोडे शब्द आणि धातुरूप तुम्हाला पाठ पाहिजे। आता पदच्छेद कसं करायचं हे आपण बघूया। हे बघा मुलांनो, तुम्हाला जो दिलेला श्लोक असतो तो वैदिक सुभाषित साहित्यामधला असू शकतो। वैदिक सुभाषित तुम्हाला 44 श्लोक दिलेले आहेत किंवा तुम्हाला अष्टांगचे 4 अध्याय दिलेले आहेत, तर त्यापैकी कोणत्याही याच्यातून तुम्हाला श्लोक येऊ शकतो। हा श्लोक तुम्हाला दिनचर्येमधला आहे, तर त्या श्लोकाचं तुम्हाला पदच्छेद करायचा आहे। श्लोक असा आहे की सुखार्थाः सर्वभूतानां मताः सर्वाः प्रवृत्तयः सुखम न च विना धर्मात् धर्म परो भवेत। आता इथे शब्द तुटणार आहे। आता पदच्छेद काय असतो मुलांनो, की जिथं 2 पेक्षा अधिक शब्द एकत्र येतात ते तुम्ही विभक्त करायचे। सेपरेटली नाउन, प्रोनाउन, व्हर्ब्स म्हणजे नाम, सर्वनाम, क्रियापद असतात, त्याला काहीही हात लावायचा नाही, ते ॲज इट इज ठेवायचे। म्हणजे विनाकारण कोणत्याही शब्दाला तोडायचं नाही, जिथं गरज आहे तिथेच। जसे की बघा, सुखार्थाः आपण ॲज इट इज दिला, सुखार्थाः। सर्व भूतानाम इथे मी थोडं विभक्त केलं, सर्व भूतानाम। मताहाला मता घेतलं, सर्वाहाला सर्वाहा, प्रवृत्तयः ॲज इट इज घेतलं। नंतर सुखम इथे मी सुखम लिहिलं, पण इथे वाक्याचं मी थोडंसं चेंज केलं। सुखमच्या न विना, सुखम इथे न मी बदलवली जागा वाक्याच्या अर्थानुसार, तुम्ही करू शकता ॲज इट इज लिहिलं तरी काही प्रॉब्लेम नाही। सुखमच्या न विना। आता इथं मात्र मी शब्दाला विभक्त केले, कसं, धर्मात, त्याच्यानंतर तस्मात, इथे धर्मात तला तय म्हणून मी ते जरा हायलाइट करते। धर्मात तला तय, एक त इथे आला, एक तो पुढे गेला, धर्मात तस्मात धर्म अपरो, इथे धर्म अपरो भवेत। हा झाला तुमचा पदच्छेद। म्हणजे तिथे सर्वनाम, नाम आणि धातूचं रूप मी विभक्त केलं, जसं की धर्मात तस्मात धर्मपर, हा शब्द आपण वेगळा केला। मग आता त्याचा परिचय कसा द्यायचा, तर तुम्हाला अंडरलाईन केलेला जो शब्द असतो त्याचा परिचय द्यायचा असतो, जसं की सुखम। मग आता सुख शब्द तुम्हाला दिलाय, तर सुख कसं, ते सुख, म्हणून सुख आकारांत, सुख मध्ये ख मध्ये अ मिक्स आहे, एंड अने होतो म्हणून सुख आकारांत। आता त्याचं जे लिंग आहे ते नपुंसक लिंग, नाम आहे की सर्वनामे, नामाचे, आणि विभक्ती सुख, नामाचे प्रथमा द्वितीया एकवचन। म्हणजे सुख या शब्दाचा तुम्ही पूर्ण त्याचा परिचय दिला, जसं की सुख आकारांत नपुंसक लिंगी नामाचे प्रथमा द्वितीया एकवचन। त्याच्यानंतर तुम्हाला शब्द दिलेला आहे की तस्मात। ह्या तस्मात द चं काय होतं, त होतं, म्हणून तस्मात द लिहिलं तरी बरोबर, त लिहिलं तरी बरोबर। पण सर्वनाम कोणते आहेत, तत् सर्वनाम, पुल्लिंगी नपुंसकलिंगी, तृतीय पासून तुमचे पुल्लिंगी नपुंसकलिंगी रूप सारखीच असतात, म्हणून तत्पुल्लिंगी नपुंसकलिंगी सर्वनामाचे पंचमी एकवचन। त्याच्यासाठी सर्वनाम तुम्हाला पाठ पाहिजे, जसं की सह तौ ते प्रथमा तम तौ तान द्वितीया तेन ताभ्याम तै तृतीया तस्मै ताभ्याम तेभ्य चतुर्थी तस्मात्, म्हणून तस्मात् ताभ्याम तेभ्य पंचमी एकवचन। त्यानंतर तुम्हाला भवेत हे क्रियापद दिले, आणि भवेतचं मग मूळ धातू तो भू भव, कोणता गण, भ्वादी गण म्हणजे पहिला गण। तुम्हाला आठवलं नाही तर तुम्ही पहिला लिहिलं तरीच चालेल। मग पद कोणतं आहे, परस्मय पद। लकार कोणता आहे, विधिलिंग लकार, आणि प्रथम पुरुष एकवचन। ज्या वेळेला मात्रा येतो कोणत्याही धातूवर आणि त जेव्हा समोर येतो तेव्हा तो ई असतो, ईत, म्हणजे ह्या ईचा काय करत असतो आपण, मात्रा करत असतो, त्याच्या समोर अ आलं की त्याचा ए होता। आपण संधीमध्ये हे शिकलेलो आहोत, जर संधी चांगले केले असेल तर तुम्हाला तोही नियम तिथे समजेल। अशा पद्धतीनं तुम्हाला पदच्छेद करायचा आहे। तुम्हाला मी अजून वैदिक सुभाषित साहित्याचे काही श्लोक सांगते की ज्याचे पदच्छेद आणि अन्वय तुम्हाला खूप कामाला येतील। तर श्लोक आहे तुमचा, इह चत्वारि दानानि प्रोक्तानि परमहर्षिभिः विचार्य नाना शास्त्राणि शर्मणे अत्र परत्रश्च भीतेभ्यश्च अभयं देयं व्याधितेभ्यश्च औषधं देया विद्यार्थिने विद्या देयांतम अन्नम शुधातुरम। म्हणजे हा श्लोक खूप महत्त्वाचा आहे, 10 मार्काला तुम्हाला परीक्षेत पदच्छेद, विग्रह, भावार्थ, वाच्यार्थ
याच्यासाठी येऊ शकतो. त्याच्यानंतर दुसरा श्लोक आहे तुमचा शनै अर्थ शनै पंथा शनै पर्वतम आरोहेत शनै विद्या धर्मश्च व्यायामश्च शनै शनै. हाही श्लोक फार फार महत्वाचा आहे. त्याच्यानंतर तुम्हाला न स्नानम आचरेत भुक्त्वा नानातुरो न महिनिषी न वासुभिः सहस्रम ना विज्ञाते जलाशय. हाही श्लोक फार महत्वाचा आहे. त्याच्यानंतर पुढचा श्लोक आहे तुमचा अजीर्णे भेषजम वारी जीर्णे वारी बलप्रदम भोजने चामृतम वारी भोजनांते विषप्रदम. अजून एक महत्वाचा श्लोक अन्नात भूतानि जायन्ते जायानन्नेन वर्धन्ते अन्यदेति च भूतानि तस्मादन्नम तद उच्यते. हा एक श्लोक झाला. आणि भोजनांते च किं पेयम जयंत च कस्य पुत्रः वै विष्णुपदम प्रोक्तम तक्रम शुक्रस्य दुर्लभम. हा पण श्लोक चांगला करून घ्या. मी वैदिक सुभाषित साहित्याची माहिती देत होते तुम्हाला. आणि आता पुढचा व्हिडिओ मी तुम्हाला देणार आहे. तर त्या व्हिडिओमध्ये अन्वय जो पूर्ण 10 मार्काचा आहे तो कसा सोडवायचा तो व्हिडिओ मी तुम्हाला आता देणार आहे. सगळ्यांनी ह्या व्हिडिओला पण चांगल्या पद्धतीने बघा. पदच्छेद कसा करायचा हे चांगलं लक्षात घ्या. 2-3 शब्द एकत्र जिथे येतात त्याला थोडं विभक्त करा. साध्या सरळ भाषेत सांगते त्याला वेगवेगळं करा. आणि जे नाम आहे सर्वनाम क्रियापद त्याला काहीही करू नका. तुमचा आपोआप पदच्छेद रेडी होतो. आणि धातुरूपाणी शब्दरूपाणीसाठी मी दिलेला व्हिडिओ व्यवस्थित बघा. तेही तुम्हाला सहाय्यकर होईल. हा व्हिडिओ मी इथेच थांबवते. थँक्यू, धन्यवाद. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. खूप असे विद्यार्थी BMSc की ज्यांना खूप गरज आहे आपल्या या व्हिडिओची. तुम्ही त्यांना पाठवा आणि त्यांचंही भलं करा आणि तुमचंही भलं होऊ द्या. तुम्हाला पेपरसाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.